नमस्कार मंडळी. हास्याच्या बहुमतानं मनोरंजनाचं सरकार घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, काही विद्यार्थी आपल्या मागण्या घेऊन आलेले आहेत मुख्याध्यापकांकडे. चला बघूया त्यांच्या ह्या मागण्या काय आहेत आणि त्या पूर्ण होत आहेत का तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. मी काय सांगते याला पाठव. अरे भाई तुमचा पचर पचर चालू आहे, थांब. तर आत घुसू काय? अजून किती आत घुसणार आहेस पम्या? या या आत या. काय 3D पिक्चर बघतोय मी? मग वैभव सरांना तरी घाबरा रे, मार्क कापतात डायरेक्ट ते. जागा घ्या ए बाबा, ए नीट जागा घ्या, जागेवर उभे राहा. ही काय 4 मुलं आहेत माझ्या शाळेत, मला कळत नाही. पम्या नीट उभा राहा. पम्या नीट म्हणजे हा पाय सोड आणि हा धर असं नसतं पम्या. नीट अवयव हलवू नकोस, शांत उभा राहा. अरे जीव आत घेणार आहे, एक तरी अवयव हलवलाच पाहिजे का? नीट उभा राहा. हा बोला, काय काम आहे? सर मला बोलायचंय. बोल शिवाली. सर काय झालंय ना, काय झालंय बोल. आम्ही सगळ्यांनी मिळून एक लिटर लिहून आणलंय सर. लिटर आणि सर आम्हाला एक मुद्दा आहे जो जोरात खटकलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही सगळे इथे जमा झालोय सर. मला सुद्धा तुझं हे कॅरेक्टर जोरात खटकतं. मी कोणाला लिहू लिटर? मोठे गोस्वामी जाता. जीप सुरू सुरू चालते तुझे. नाही सर, जीप सुरू सुरू चालते तुझे. सर ऐकून घ्या ना सर, तुम्ही ऐकून तर घ्या ना. बोल बोल बने. काय नाही सर, आम्ही 40 जणांच्या सह्या आणल्यात सर, एकदा हो, सर. वाचून घ्या ना लेटर प्लीज. हो सर. 40 जणांच्या सह्या आणल्या? हो, हा सर. सर. अशी काय गोष्ट खटकली तुम्हाला? द्या ए लेटर दे. मग तू कशाला करतोस हे? काय 4 मुलं आहेत माझ्या शाळेत. आवाज कुणी काढला? बरेच दिवस बघतोय मी माझ्या या सवयीवर. आवाज कोण काढतं? आवाज कोण काढतं? एकदा सापडा मला समक्ष, मग बघतो. सर वर्गात आहे, बोलव त्याला. सक्षम नाही, समक्ष. सॉरी सर. पत्र आणलंय. काय पत्र आहे? पत्री पुत्री पत्राप सर. हे काय? हे किती र घातलेत? पत्री पुत्री पत्रा प्रति पृथ्वी प्रताप सर असं आहे ना रे ते. पत्री पुत्री पत्राप सर. पत्र्यास कारण, पत्र्यास कसलो कारण आहे? कसला पत्रा? तुम्हाला ना 12:30 वाजता दुपारी ना पत्र्यावर ओणू उभं केलं पाहिजे. हसलात का? 12 वाजता शाळा सुटते सर. आगाऊपणा नकोय. आता लक्ष आहे तुझ्याकडे पम्या. कधी सापळा मला रंगे हात. तर पत्री पुत्री पत्रा सर पत्र्यास काय? हा, काट्याशिवाय गुलाब नाही, आईशिवाय हे कशाला लिहिलंय? तर ते सुरुवातीला सुविचार मारतात ना पात्रात, तसा मारलाय. मारलेलाच आहेस तू सुविचार, त्याला जिवंतच नाही ठेवलेला आहेस. पुढे बसा. नको करू सा तू हे. हा, आईशिवाय. हा, हे झाले वाचून. माननीय, एक शब्द बरोबर लिहिलाय या पत्रात. माननीय, शाबास. येस भाई. सरांना आमचा लाल लाल बोका. सरांना आमचा लाल लाल बोका म्हणजे सर मी सांगते सर. सर आपण नाही का ते करतो सरस्वी सरस्वी
ते करतो नाही का आपल्याला असं खूप वाटलं की आपण एक शिरसाष्टांग नमस्कार. ते करतो ना ते ते लिहिलंय सर. शिरसाष्टांग नमस्कारची स्पेलिंग मिस्टेक सरांना आमचा लाल लाल बोका कसं असेल? कुणी लिहिलंय हे? सर काय विचार करत होता हे पत्र लिहिताना? तर ते माझ्या घरी बोका आहे ना, हम्म. तो कधी काय चुकला ना की असा येतो आणि शिरसाष्टांग करतो. बर, ते म्हणून मग लिहिताना आलं डोक्यात. पण मग लाल लाल का लिहिलंस? त्याच्या शेपटीखाली लाल डॉट आहे सर. ए, गप्प बस! गप्प बस! मला नाही वाचायचं हे पत्र, जे आहे ते तोंडी सांगा. सगळं चुकीचं लिहिलंय त्याच्यात. सर मॅटर काय माहितीये काय, काय सादिक भाईच्या एरियात आहेस? मॅटर काय म्हणजे नीट सांग. म्हणजे आता तो नवीन नवीन नियम काढला बघा 10वीचा. हा. विज्ञान गणितात 20 मार्क भेटले तरी पास करणार, त्याच्यावर बोलायचं होतं. हा, अच्छा, हा, कळ मला. नाही, मलाही खटकलाय तो. मला माहिती आहे तुमची काय इच्छा आहे. तुम्हालाही असंच वाटतंय ना की 100 पैकी 35च मार्क असले पाहिजेत पास होण्यासाठी. नाही नाही, नाही सर. सर 20 पण लय होतील सर. सर मी काय म्हणते सर 12 चालतील आम्हाला. 12. 12 चालतील सर. 12 नाही 7 करू पासिंग पुरते. 7 सर 7 मध्ये सलटवून टाका. पुढच्या वेळेस तुमच्याकडे येऊ. जबान आहे आपली. चड्ड्या विकतोय मी. पुढच्या वेळेस तुमच्याकडेच येऊ. चड्ड्या विकतोय मी. बावळ्याट. सर सर काय आहे? लफडी नको. मी काय म्हणतो, हा. तुमचं जाऊ द्या, आमचं जाऊ द्या, 8 ला डन करा ना. चालेल सर. 8. अरे 8. ए, Final. फायनल जाऊ द्या, आमचं जाऊ द्या. माझं काहीच नाही इथे. तुमचं चाललेलं आहे सगळं. आगाऊ कुठचे? अरे मला वाटलं माझे विद्यार्थी आहेत म्हणतील सर काळजी करू नका 100 पैकी 100 मिळवू. नाही, यांना काय 7 मार्क पाहिजेत, 8 मार्क पाहिजेत. ए, लाज नाही वाटत का रे तुम्हाला? तर वाटते ना, जाम लाज वाटते सर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मागच्या परीक्षेला 80 मार्काचा पेपर लिहिला विज्ञानाचा, 3.5 मार्क मिळाले सर मला. 80 मार्काचा अभ्यास केला मी सर एवढा, त्यात त्यांना 3.5 मार्कच बरोबर दिसले. त्यांना लाज वाटली पाहिजे चेक करताना सर. तुला लाज वाटली पाहिजे. काय पेपर सोडवला होतास तू? हा, काय उत्तरं लिहिली होतीस तू? दिव्याचा शोध कुणी लावला? अल्लादीनने. कुठला चिराग घासला होतास? अल्लादीनने लावला दिव्याचा शोध. ठीक है सर उसका छोड़ो. अपना बोलो. मार्केटमध्ये आपण बोलो. मार्केटमध्ये आहेस? नहीं कितने में देगा? कितने में? कानाखाली आवाज पडू तुझ्या. सर पासिंग. उसका छोडो अपने में बोलो. पावळट. सर ना अजिबात तोंडात ना आवाज काढायचा नाही पम्या. तो तुझ्याशी बोलताना सुद्धा लाज वाटते रे मला. काय पम्या हे काय घातलंयस गळ्यात? सर आईने दिलाय सर. कुठली आई कवट्या देते गळ्यात घालायला? आईने दिलाय. लाज नाही वाटत तुला? आठव रे जरा, आठव. मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा तू या शाळेत 7वीत आला होतास की नाही? हा सर. 8 वर्षांनी रिटायर होईन रे मी. अजून 10वीतच आहेस तो. लाज नाही वाटत तुला? फक्त बाग गरम करायला येतोस का रे? कशाला येतो? शिक ना. नसेल शिकायचं तर वडिलांची वडापावची गाडी आहे, तिकडे जाऊन काम कर. नाही सर आपल्याला पण शिकून मोठा व्हायचा आहे ना सर. तू नुसताच मोठा होतोय. शिक पण मध्ये मध्ये. आता तुझ्या मापाची चड्डी पण मिळत नाही युनिफॉर्म वाल्याकडे. एक फुल पॅन्ट घेतो, ती कापून छोटी करतो आणि शाळेत येतोस तू. लाज वाटली पाहिजे तुला. काय काम आहे ते पटापट बोला. सर मी सांगते. काय आहे? 20 नाही पडणार सर आम्हाला. खरंच सर. सर नाही पडणार सर. सर आम्ही चौघांनी मिळून आहे ना सर एक सेमिस्टरला एक पेपर दिला होता सर. आम्हाला चौघांना मिळून 14 मार्क पडले होते सर. आम्हाला तरी 4 मिळाले, याला 2च मिळाले होते सर. आम्हाला इथे चौघांना मिळून 14 पडतात सर. 20 तर लांबच राहिले ना सर. हो, सर. सर तुम्ही पण डोकं लावा ना जरा यार. अक्कल वापरली पाहिजे सरांनी पण सगळं. प्लीज. मला बोलतीस तू हे? हा सर तुम्ही अक्कल वापरली पाहिजे, डोकं लावलं पाहिजे ना सर. वा वा शिवाली वा. तुझ्या संवादातली हतबलता आणि उर्मटपणा याचा जो एक सुरेख संगम साधून तू आता माझ्याशी संवाद साधलायस आणि त्यावर जो एक मूर्खपणाचा मुलामा दिलायस. हा, कानाखाली आवाज काढेन. कानाखाली आवाज काढेन. मागे हो. अभ्यास करायला नको आणि मला सांगताय पासिंग मार्क वाढवा. सर काय आहे? आपण एक बोलू काय? नीट बोल रे पम्या. सर मेन चिक्की कुठे फाटते माहिती आहे? काय काय अर्थ आहे याचा? मेन चिठ्ठी कुठे फाटते याचा? तर म्हणजे मेन प्रॉब्लेम कुठे आहे हा असं. सर प्रॉब्लेम काय आहे Problem, माहिती sir. आहे? असं आहे. बोल. सर मेन काय होतं माहिती आहे? 20 मार्काचा गणित आपल्याला येत असताना तर आपण शाळेत कशाला आलो असतो ना? बरोबर आहे सर. जिंदगानीमध्ये आपण कशाला? आपण मग तिथेच राहिलो असतो ना. गणित नको आहे सर हो जिंदगानीमध्ये. सर. वाटेल ते बोलू नकोस. गणित नकोय आणि हे नकोय आणि ते नकोय.
काय गणिताचा काय प्रॉब्लेम आहे तुला? सर जिंदगानीमध्ये गणित नको आहे सर. आता बघा ना, आपण एक्सपिरियन्स आहे सर. 7वी बोलू नको, 8वी बोलू नको, 9वी बोलू नको, 10वी बोलू नको. तू काहीच नको रे बोलू. तू तिकडेच आहेस अजून. तू तिकडेच आहेस. कसा बसा तू 8वीत गेला होतास, त्याच्यानंतर पुढे जात नव्हतास, कोविड आला आणि म्हणून 2 वर्ष पुढे ढकललंय तुला, 10वी पर्यंत नेलाय. तू नको बोलूस त्याच्याबद्दल काही. तसा नाही सर, आपण अनुभवातून बोलतोय ना. आपण बापाच्या वडापावच्या गाडीवर असतो ना सर, तिथला अनुभव आहे. जिंदगानीमध्ये गणित नाही. कोण आपल्या समोर आला ना, 5 वडापाव दे, 60 रुपये, तोंडपाट आहे आपल्या. लो अरे पण हे गणितच आहे ना पम्या. नाही सर, आता तुम्ही मला सांगा सर, वडापावच्या गाडीवर कोण येतो ना असा बोलतो काय, एक चिटा वडापाव द्या, एक कॉस वडापाव द्या. तर वडापावचा व्यास नाही मोजत कोण, वडापावचा घास घेतात. भजीची त्रिज्या नाही, भजीची मज्जा घ्यायची असते सर. हा बाई. ए, भले भले. ए, भले भले. कोण असतोस रे तू? हा, तुझं ऍडमिशन फाळणीत झालं होतं. कोण असतोस तू? लाज नाही वाटत? भले भले. हा, तर नाही ते भले भले असं आहे. कानाखाली आवाज काढेल मी. स्पष्टीकरण नको आहेत मला. कानाखाली आवाज काढेल मी. तो काही बोलेल, तुम्ही त्याच्यावर टाळ्या वाजवाल. अरे पम्या, जिंदगानीत शी रे, काय शब्द आहे हा जिंदगानीत. आयुष्यात गणित असतं. आता तुझ्या वडापावच्या गाडीवर कुणीतरी 5 वडापाव मागतं म्हणून तू 60 म्हणतोस. 57 वडापाव मागितले तर काय करशील? आपण दुकान बंद करतो सर. मुळात सर 57 वडापाव कोण खातो त्याला शोधला पाहिजे आधी. अरे 57 वडापाव कुणी खात नाही रे. पण समजा 57 वडापाव मागितले तर हिशोब कसा लावशील? तर आपण त्याला हिशोब करायला सांगतो वडे बांधताना, आणि त्याला सांगतो की देख भाई भगवान देख रहा है. पोरगा असेल तर त्याला बापाची शपथ देतो, बाप असेल त्याला पोराची शपथ देतो. आणि भगवानचं नाम सांगितलं ना जिंदगानी मध्ये सर ना, सगळे लोक घाबरतात भगवानला. भगवानच फायनल आहे सर, गणित बिनीत काय नाही आहे सर. पम्या पम्या ए पम्या, हे भयंकर आहे पम्या. भयंकर बियंकर काय नाही सर, जिंदगानीमध्ये हेच आहे सर. सर तुम्हाला सांगतो ना, भगवानच फायनल आहे. जो चोच देतो ना तो दाना पण देतो भाई. हा, जो बोल्ट देतो ना तो पाना पण देतो सर. आणि सर जो मोबाईल देतो तो चार्जर पण देतो सर. पण सर, जो जीभ देतो ना तो स देतो असं होतच नाही सर. मागे ये. मागे ये. मागे ये. नका ना करू एवढा. नका ना करू एवढा. मेलोड्रामा चाललाय. अरे नका ना बाळांनो, ऐका ना रे. मला माझ्या शाळेचा 100% निकाल लावायचा आहे. तुम्ही 4 कारटी सतत मध्ये येत असता रे. वाह नापास. काय त्रास आहे तुम्हाला गणिताचा? कळत नाहीये का तुम्हाला गणित अजिबात? मी शिकवत जाऊ का? तसं सांगा. सोप्या सोप्या पद्धती आहेत रे माझ्याकडे गणितासाठीच्या. सोप्या पद्धतीने गणित शिकवू का तुम्हाला? चालणार आहे का? लक्ष देऊ नाही का? आज सोक्ष लागलाच पाहिजे. कोण आवाज काढतं? सर, ना मी असं केल्यावर आवाज कोण काढतं? आम्ही नाही सर काय करतो. तुम्ही नाही काढत? 1 मिनिट. बने हा कर. तू नाही आहेस. तू नाही आहेस. कळलं मला. तू नाही आहेस. शिवाली आ कर. हा, तू सुद्धा नाही आहेस. ठीक आहे, हरकत नाही. आ कर. आ, ए, चिडवायचं नाहीये मला. ए नाही, आ कर फक्त. आ कर. आ. नाही, तू पण नाही. पम्या आ कर. आ कर. कधीतरी सापडा रे मला रंग्यात, मग तुम्हाला दाखवतो. चिडचिड 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 होते रे माझी तुमच्यामुळे. ऐका ऐका, तुम्हाला सोप्या सोप्या पद्धती शिकवतो गणिताच्या. चालेल सर. जमलं तर या वर्षी तरी पास व्हा आणि माझ्या शाळेतनं निघून जा. सोपी पद्धत सांगतो. एक काम करा दत्तू, समजा तुझ्याकडे 4 पोपट आहेत. अरे वा, मजा आहे तुझी. थँक्यू सर. नको ना रे बोलत जाऊस. तो नको ना बोलत जाऊस. दत्तू, तुझ्याकडे 4 पोपट आहेत. बने, तुझ्याकडे 12 चिमण्या आहेत. 12 सपोज 12 चिमणे आहे सर. 12 आणि- चिमण्या. हा, शिवाली तुझ्याकडे समजा 3 कबूतर आहेत. सर मला कमी कशाला देताय सर? ऐक ना फक्त बाळा, तुझ्याकडे 3 कबूतर आहेत आणि सर पम्या आपल्याला डेंजर द्या काहीतरी. हा सर. हा. बर बर. पम्या समजा तुझ्याकडे 8 काका कुवा आहेत. बेफाम.
काकाकुवा. तर आता हे जे सगळे पक्षी आहेत हा. ते हा, एकमेकांमध्ये अशा पद्धतीने वाटा जेणेकरून सगळ्यांकडे समसमान पक्षी येतील. हा सर चालेल हे करतो सर आम्ही. चालेल, सर. 5 मिनिटं द्या आम्ही एकदम वाटून घेतो सगळ्यांना या लवकर. हे, बाई ठीक बाई आहे. तू ते बोल ना काय ते हा बर युअर टाइम स्टार्ट नाही नाही चला चला. मी काय बोलतो ऐक हा. बाई मी बाय. लावतो हा हा घड्यावर तुला हे बघ हा. माझ्याकडे 12 चिमण्या आहेत हा. आणि तुझ्याकडे 3 कबूतर आहेत ना हा, माझ्याकडे हात 3 कबूतर मला दे हम्म. होऊन जाईल काम कशाला देऊ अरे आमच्या एरियात सादिक भाई आहेत ना हम्म. ते कबूतर घेतात आणि पैसे देतात आपल्याला आपण चायनीजला जाऊ ना सगळे असं असेल तर मी देते ना सादिक बाईला मला पैसे मिळतील ना भाई हे अरे भाई तुला- 4 मिनिटं आहेत हा भाई 2 मिनिटं अरे ते 20 रुपयाने देणार माझी वट आहे 25 ने देतात मला अरे मग तू पण सोबत चल ना मला पण 25 रुपये मिळतील ना माझ्या कबुतरांचे अरे तसं नाही मी गेलो तर कसं पटकन काम होईल ना तुला ओळखत नाही काय नाही तर हे वेळ बरं आहे जाणार. यार तुझी सिमनी उडून जाईल बुर याचा पोपट पिसाटेल माझा कबुतरांचं काय हा? अरे हिला भाई कळ- भाई ये 3 मिनिटं भाई पटकन बोल. ए, भाई, हिला- तू थांब, तुमचं गणित कच्चं आहे भाई मी सांगतो तुम्हाला तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे 12 चिमण्या आहेत तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे कबूतर आहेत 3 ते माझ्याकडे पंचरंगी पोपट आहे. काय बोलतो मी तुला देतो मला चिमण्या दे तू. भाई तू पोपट दे चिमण्यांचा झोल मी भाई करतो तुला. भाई काय बोलतो आपल्याला 8 काका कुवा दिले आहेत ना हा. काका कुवाला सांगतो तुम्ही 8 काकी कुवा पटवा मग काहीतरी होईल रे हा, हा, चालेल. म्हणजे नाही, काका कुवा आहे तर मामी कुवा पण चालेल ना आपल्याला. मोसा की कुआ भी लगेंगे हा. आजी भाई, कुवा पण एक लागेल मग मिनिट आहे. आपल्याला. थांब थांब अशी हे- कुवा पण हे लागेल. आजी दोन कुवा मिनिटं पण हे लागेल. घाल, त्याच्या आठ पटकन घे. काकुवा, म्हणजे तुझ्याकडे किती काय होतील घे? म्हणजे सगळ्यांकडे? 3 कबूतर माझे माझ्या 12 तीन चिमण्या ना कबूतर. मग हिला सांगतो हे कबूतर भाई, घेता ऐकत अरे अरे नाही. कसं पण यार? लागेल ना अरे तुला थांब भाई. यार आपण सलटवतो अरे थांब. पण ऐक ना आपलं इथे मॅटर अरे आपली गापची आहे सराबरोबर थांब तर आपण काय बोलतो तुम्ही आपल्याला काका कुवा दिला ना त्याच्याऐवजी तुम्ही आपला खेकरा द्या ना तुम्ही देणार खेकरा मग आम्ही देऊ ढेकरा गावात मग हा? हा अरे अख्खं स्किट आणि तुझा हा पंच तुम्हाला ए, निघ. सर, ऐका ना. ऐका ना. सर, वा 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 हिलेरियस परफॉर्मन्स आम्हाला हे विद्यार्थी खूप आवडले एकदम भले भले परफॉर्मन्स मजा आली खूप मजा आली भारी वा प्राजक्ता मला दत्तूपेक्षा तुझं आवडलं बरं नाही छान केलंस प्राजक्ता मस्त व्हेरी नाईस मस्त होती कॉन्सेप्ट आणि मस्त होतं सादरीकरण सगळ्यांची कॅरेक्टर्स मस्त होती आणि धमाल आला मी तो अतरंगी जो आगाऊपणा होता त्या मुलांचा आणि त्याचबरोबरीने इनोसन्स पण ते दोन्हीचा मिलाप तुम्ही चौघांनी फार मस्त दाखवला कॅरेक्टर फार तगडी पकडली होती शेवटपर्यंत मलाही कळलं नाही की आवाज कोण काढतंय कोण काढत होता आवाज वा 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 समस्त महाराष्ट्राचं लक्ष बनेकडे होतं पण हास्यजत्रा पम्याची होती मजा आली पृथ्वी मस्त ॲज युजल उत्तम सई बेफाम मजा आली खूप पीपी ते हे खूप भारी होतं आणि ते डिव्हाइस जे तुम्ही केलं होतं ते अप्रतिम होतं त्याचं टायमिंग पण तुम्ही एकदाही चुकला नाहीत प्लीज एक रिक्वेस्ट आहे की याची सिरीज व्हायला पाहिजे आणि Yes. आम्हाला ती बघायची येस ऑन पब्लिक डिमांड येस मृत व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे झालेत सज्ज चला बघूया ही इच्छा नेमकी आहे तरी काय तेच दाखवायला मंचावर येत आहेत हा सत्राचे अतरंगी कलाकार तो असतो गेला बिचारा मधू अण्णा आयुष्यभर एकटाच राहिला तो आता लग्नच नाही केलं म्हणलं एकटाच असणार की पोरं बाळा बी नाही ती आम्ही एवढे पुतणे होतो कवा आलं नाही तर आमच्याकडं नाही तसा एकलकोंडाच होता तो माझ्याशिवाय कोणाशी त्याचं पटायचं बी नाही जायच्या आधी मला म्हणाला होता श्याम्या माझं सगळं कार्य तूच कर आणि ते बी याच खोलीत कर सगळं करवून घेतलं त्याने माझ्याकडून नाही तसं आम्ही होतो की आता पुतणंच होतो की आम्ही आणि यायला पाहिजे होतं पण तुम्ही अंत्ययात्रेच्या वेळेस काय आता काम म्हणल्यावर काय अचानक नाही आता आलं आता काय करायचं असतात काम दाद्या हो 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 रोया हो 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 झाले 13 दिवस झाले आता हो 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 सॉरी लेट झाला जरा सॉरी आय एम सो सॉरी का रे भाऊ कशी आहे मुंबई
हा वर्स्ट लाईफ कॉर्पोरेट लाईफ इज वर्स्ट लाईफ. मी सांगतो तुम्हाला, अण्णांचं पण झालं ना तेव्हा मला ऑस्ट्रेलियाची सगळी लोक माझ्या डोक्यावर बसली होती. अरे बापरे. मी म्हणालो त्यांना मला सोडा, अंतयात्रेला तरी जाऊ द्या, पण नाही, मला म्हणले जायचंय तर जा आणि नोकरी सोडून जा. म्हटलं बरं तसं करतो. अरे हे तिकडे तिकडे ठेवायचे ना रे. सॉरी नाही, पण तुम्ही जे म्हणालात ना मला की ते व्हीलचं आणि सगळं तेराव्याचं आहे, मी म्हटलं नॉट डुईंग. मी तुमचं काय ऐकणार नाहीये, माझं ब्लड रिलेशन आहे, मी जाणार म्हणजे जाणारच. अरे तिकडे ना रे. सॉरी भलते बिजी असतात गड्या तुम्ही शहरातले लोक. हे अगदी ठणकावून सांगितलं हा ओंकारनी. ऐकलं नाही म्हणजे नाही. अरे ओंकार, काय झालं? ते ईशाताई आणि प्रसादराव येत आहेत ना? हा, नाही ते प्रसादरावांचं जरा दुकान बंद बिंद करायचं असतं, आणि आमच्या ताईचे गुडघे म्हणजे विचारू नका. तेरावं संपला असेल तिकडे, खायला पाहिजे माणसाला. कार गेला जाताना पण तोंडात खात बसलाय माणूस. ताई नाही, ताई नाही, ताई हो काय, हो नको नाही, हो. नमस्कार प्रसादराव. नमस्कार. खाऊन घ्यायचे आधी मग बोलायचं ना. आत घ्यायचे तर बाहेर फेकलं तुम्ही. दिवसभर उपास होता काल, मग आज भूक लागली बरं, म्हणून बरं. खातायत. पाया पडून घ्या. अरे माझ्याने मधु पाया पडून घे ईशा. अण्णा कसे गेला सोडून बरोबर माझ्या गुडघ्याच्या ट्रीटमेंटच्या दिवशीच जायचं होतं तुम्हाला. अंक खांद्यावर खेळले, तुमच्या पुतणी आली आहे, तुमची ईशा आली आहे. बस बरोबर नाही केलं त्याने. तुला अंगा खांद्यावर खेळवताना त्याचे गुडघे जायला पाहिजे होते. ताई इथे ये, तू इथे बस. ताई हळू ताई दोन्ही गुडघे दुखतायत का ग? ना आता बदललाच म्हणून विचारलं. दुसऱ्या पायावर वजन पडलं ना की हा गुडघा पण दुखतो. हळू हो. हसू नका, पाया पडा. पूजेला आलायत का भाऊजी? प्रसाद काय मागताय? बसून घ्या. प्रसादराव बसून. बंडू तात्या गेल. बंडू तात्या. मधू अण्णा. कोण बंडू तात्या? मधू अण्णा गेले भाऊजी. मधू अण्णा. तुमचा इमोशनल झालं ना की नावांचा गोंधळ होतो यांचा. बस. थँक्यू. अरे नाही त्याच्यात काय थँक्यू. नाही तुम्ही होतात म्हणून यांचा शेवटचा काळ तरी बरा गेला. हो, नाहीतर शेजारी म्हणून एवढं कोण करतं मला सांगा. अरे आम्ही काय नुसते शेजारी होतो का? काय दोस्त होता माझा, जीवा भावाचा मैत्र होता, फ्रेंड. पण बरं झालं बरं का तुम्ही आले. काय तो मला नेहमी म्हणायचा, अण्णा हे माझं सक्का कोणी नाही आहे, पण जे काय माझे पुतणे आहेत ना तेच माझे आपले आहेत बुवा. बस काय याला काय अर्थ आहे? मधू अण्णा किती झालं तरी श्याम काका लांबचा असला तरी आमचा काका होता. अरे हो भो, श्याम काका मी आहे. काय बोलताय तुम्ही? ते मधू अण्णा जे गेले ते मधू अण्णा. कोण गेलाय? काय बोलताय तुम्ही? श्याम काका आहेत नाही ते बसले. अरे, ताई ईशा जाऊ दे. कावळ्यात छापाने कुठे काय मरते का? शांत तरी घेऊन जायचं. हो
इथे एकटा एकटा आहे. हो 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 एकटाचे चल चल उगा मुगा राय जाऊ दे जाऊ दे जाणारा जातच असतो रे. चल 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 आपली जागा घे चल 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 उगा मुगा राहणार रे. अरे होतं राहतं एवढं काय रडायचं त्याच्यात हा? बस 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 हा? कोण आहे? मला पण माहित नाही. सकाळपासून आलेला आहे तो नुसता रडतोय ना काम करतोय रडतोय ना काम करतोय. अरे पण तुम्ही विचारलं नाहीत का? तो असतो तो असतो बस हो येस एवढंच लॉजिक आहे. येस परंपरा आहे ना ती. शोक सभेच्या स्किट मध्ये असतो ना तो. बरं त्याला काय बोलायला जाऊन नुसता बोंगा ताणतोय. म्हणलं मरू द्या काय करायचं तर करू द्या ना. ऐका जवळजवळ सगळं कार्य आटोपलेलंच आहे. फक्त आता अन्नाच्या अस्थी विसर्जित केल्या तर त्याचा आत्मा मुक्त होऊन जाईल भाऊ. हा मला अण्णा बोलला होता की त्याच्या अस्थी आहेत ना पार तिकडे मांडवी नदीत विसर्जित करायच्या म्हणे. तर तेवढं विसर्जित करून द्या बा. हो ओंकार येऊन जा मग अस्थी तू. हा म्हणजे असं काही हे नाही आहे म्हणजे आम्ही अण्णा तर काय परके कुठे आहेत. नाही तुमचेच आहेत. हा, आमचेच आहेत, आमचेच आमचेच आहेत अण्णा. नाही हो पण ना आम्ही कॉर्पोरेटची बैल झालो होतो श्याम काका. सिरियसली म्हणजे ना आमच्या हातातच काही नसतं. आज पण ना मी असं माझं सॅक्रिफाईस करून आलोय माहितीये. करिअर अख्खं स्टेकवर आहे करिअर. मला माहित नाही उद्या जाऊन काय होणार आहे ते. हे ना सुट्टी मिळत नाही काय नाही नाही ना. त्यामुळे मला प्लीज गृहीत नका धरू. आय नो रूड आहे ताई. आय नो रूड आहे पण मी काय आय एम हँडकफ्ड ताई. मला प्लीज गृहीत धरू नका. आय एम सो सॉरी. मला पण गृहीत धरू नका. काय मी HR आहे एका मोठ्या कंपनीत. मला पण सुट्टी मिळणार नाही आणि आमच्याकडे बेबी आहे ना. अरे बापरे ओंक्या अरे तुला मूल झालं सांगितलं. नाही, 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 आमचा आम्ही- कुत्रा ब्रुनो. ब्रुनो पेट पॅरेंट आहोत ना आम्ही. असं का? बरं. ब्रुनोला सांभाळायला लागतो. सकाळी खाली फिरवायला घेऊन जावं लागतं. त्याला एकट्याला नाही सोडू शकत. काय आमच्या समोरच्यांकडे मस्करा आहे ना. ते ब्रुनो आणि मस्करा भांडतात दोघं. मला वाटलं त्यांचं काहीतरी होईल. ब्रुनो मस्कराचा एक ब्रुन मस्का कोणतरी पण नाही. त्यांचं जुळतच नाही पटतच नाही त्यांचं नाही एकमेकांना. हो. स्वभावच वेगवेगळे आहे. एक्सेप्ट काय? नाही होत त्यांना. नाही ना. नाही, भाऊजी करतील ना. भाऊजी जातील. भाऊजी जाल ना. जाल ना म्हटलं. जाऊया जाऊया. चला हा, डन. भाऊजी तुम्ही कुठे कुठे अस्थी घेऊन जा. अस्थी विसर्जन. हा अस्थी विसर्जन अस्थी घेऊन जा बा मांडवी नदी. आहे का? हे बघा प्रश्न आहे. अरे यार जायला काय मी जाईन. भाऊजी जा ना, जाते. जा. नाही, नाही, अरे मी जाऊ शकतो. प्रश्न तो नाही. मग पण कसं आहे म्हणजे चंपक तात्या आपलाच होता. कोण चंपक तात्या? मधुअण्णा. हो काय भाऊजी? नाही मधुअण्णा तर मधुअण्णा आपलाच होता. पण काय आहे ना आमचं जनरल स्टोर आहे. मग जनरल स्टोरला थांबावं लागतं. गल्ल्यावर थांबावं थांबावं लागतं. लागतं. म्हणजे पोरं तुम्हाला सांगतो धनाडामध्ये झोल करतात. गल्ला सोडून जरा इकडे तिकडे गेलं आणि नंतर गल्ला बघितला की गल्ला असं होतं आमचं. नका ना करू. अस्थि विसर्जनाच्या विषयाखाली विसर्जित करण्यासारखे विनोद नका ना करू. काहीतरी आपलं म्हणजे मला जमणार नाही एवढंच म्हणायचं. ईशा 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 बेटा मग तू अस्थि घेऊन जाते का? मी हा माझ्या अण्णा येते. हो ना मग. मी जाणार नाही का मग. बर बर जा मग. हे गुडघे बरे असते ना. हे नाही रे तुला गुडघ्याचा नाला मांडी बुडशील माझी. बस नाटक कर. तुझा ना हा तुझा ना अस्थि विसर्जन करायला. तसं रोयाला पण पाठवा. काय रोया नाहीतरी असंच असतो. काय नाही त्याला पाठवा. रोया, जा. जा रे भाऊ. हो असंच असतो म्हणजे ठीक आहे असंच काय तेवढं व्हायला नाही राहिला आता. निष्ठावंत कार्य करताय आता मी. भाऊंचा नुसतं फोन जरी आला नाही लगे पळत पळत जायला लागतंय मला. ह्या सभा त्या सभा सुट्टी नाही अजिबात. गाडी मीच चालवतो ना त्यांची म्हणजे ड्रायव्हर पण आहे मी. तिकीट मिळालं यावेळी भाऊंना आमदारकीचं. आमदार झाले की नाही मंत्री पण मिळणार. अण्णांची ती घेऊन स्वतः जाणार मी हेलिकॉप्टर मधनं. भाऊंच्या हस्ते करणार ते विसर्जन. काय रोया काय कधी त्यांना सुट्टी नाही. तिकीट कधी उभे राहणार कधी ते निवडून येणार कधी तेवढ्या वेळ काय तो कलश काय असाच ठेवायचा का? नाही तर काय. सोडा हे असले धंदे सोडून दे आधीच सांगतो तुला. अरे श्याम भाऊ ऐका ना श्याम का तुम्हीच जा ना तुम्हीच करून या ना काय हा, वाटतं? शांत जा. हे बेस्ट आहे. शांत तुम्ही- जा. तुम्ही जा. तुम्हीच अरे करा, नाही तुम्हीच भाऊ. करा.
अरे पण अस्थि विसर्जनाच्या पूजेला रक्ताच्या नात्यातलं कोणतरी पाहिजे ना. काय बोलता पप्पू काका? श्याम काका हे जे आहे श्याम काका, बस काय बोलता? कुठला रक्ताची नाती काय हा? अडी अडचणीला शेजारचा रक्ताच येतो. अरे काय? शेजारी कोण राहतो? शेजारी. काय बोलता ताई ताई काय एकतर झोपताय ना तर काही बोलताय. ताई. थोबाड ना बंद ठेवा, बंद. ताई. फक्त खाणं कोंबड्याच्या लायकीचं आहे थोबाड. आम्हा सांगितलं की मला नाही आवडत. काय चाललंय? तायडे तू एकदा गुडघ्याचा आणि फरशीचा अंदाज घे फक्त जरा. तू विसरतेस का तुझा गुडघा दुखतोय ते? काय नाही. तुम्ही जा, ठरलं तुम्ही जा. नाही ती मांडवी नदी आहे ना, गैरी लांब आहे. एक तर आहे ना, प्रवासात बसून बसून आहे ना माझे गुडघे भलते दुखतात, नुसते ठसा करतात. हिची औषधं घेऊन जा. अरे लिगामेंट गेले रे काका. माझे कुठं आहे कुठं मांडवी नदी? गोव्याला. अगं बाई. अरे जाणार रे बोरे. अरे पैशांची व्यवस्था पण करून ठेवली आहे मी. गो कुठे बोललात? मांडवी नदी? गोवा. गोवा म्हणजे जिओ आहे गोवा? म्हणजे ते कणकवली, सावंतवाडी, दड्डा मार्ग गोवा ते गोवा? हा ना रे. ते हे स्वस्तात मिळतं ते हा काजू फेनी. हो रे. हा ना रे. सिंगम वाला गोवा. अरे सिंगम वालाच ना रे. शेवटच्या दिवसांमध्ये ना अण्णाला गोव्याच्या भलता लळा लागला होता. अण्णांना गोव्याचा? फोटोत पण बघा ना, जाताना पण गोवा करतोय तो. लोक जाताना आ करून जातात, हा गोवा करून गेला. शेवटचे शब्द तेच होते बा त्याचे. एक मिनिट, कोणी काय आता मध्ये बोलू नका. हे बघा ओ, हे कोण आहे ते? मधू अण्णा. मधु अण्णा आहेत. मधु अण्णा गेले. हा मी कोण आहे? मधु अण्णाचा जावई आहे. हा. जावई मध्येच येता जावई. मी जाणार. कोणी काय बोलायचं नाही. मधु अण्णाचे हे करायला मी जाणार. ओंकार तू येणार? काय प्रश्न आहे? हा काय प्रश्न आहे का? लोक भले मला पुतण्या समजत असतील, यांचा पण वडील होते ते माझे मोठे बाबा मानायचो मी त्यांना, बिग डॅडी. मी आधीपासूनच ठरवलं होतं की जॉब गेला तरी चालेल, पण अण्णांचं अस्थिविसर्जन मीच करणार म्हणून. आता तुम्ही बोललात भाऊजी, तर तुम्हाला यायचं आहे तर चला, मला तसं काही हे नाही, पण मी येणार. चेतू चालेल. ईशाताई नाही जाऊया. नाही सगळे जाऊ. नाही नाही तुम्ही दोघी नको, मी आणि भाऊजी जाऊन येतो, अस्थिविसर्जन करून येतो. भाऊजी 4 दिवस ओके आहेत ना? 4 दिवसात काय होणार? 5 नाईट 6 भाऊजी 5 नाईट 6 डेज कशाला हवेत अस्थि विसर्जनाला? काय परिस्थिती काय? प्रश्न काय विचारते? आ 6 दिवस कशाला हवेत? कशाला हवेत? काय आता सांगायचं? सांगा आता. आता काय करायचं? अस्थि विसर्जन. बरोबर. मग 6 दिवस कशाला? वा रे वा. काय अस्थि विसर्जन ना? अस्थि विसर्जन 6 दिवस लागतात बाबा. सनबात वगैरे काय बोलला? संदात. नाही नाही कसली संदात? ताई 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 गप्पा बसतो का? ताई संदातला? अगं मला अगं बोलायचंच नाही. जा. अगं अस्थिंना ऊन दाखवायचं ना, उन्हाखाली जरा अस्थि ठेवायला पाहिजेत ना, का? त्याचं म्हणता येते. का काय अगं दमट असतं वातावरण त्या कळशामध्ये, ते घट्ट होतात सगळी हे राख आणि अस्थि ती ना. मग आणि आपल्याला व्हिडिओ नाही काढायचंय भाऊजी, बरोबर. ग्रुपमध्ये टाकायला ते अस्थि वगैरे, तर ते असे अस्थि टाकताना असं छान दिसलं पाहिजे ना. दाजी मी पण येणार अण्णांच्या पिकनिकला. हे हाडकं विसळायला. कब्बशी होती अण्णा, कपरा जरा नेणार. थांब नेऊया, जरा, नेणार नेणार. नेऊया. चला चला आपण. चला. ताई जाना बोलतायत ते. नाही अण्णा, हा? नाही. तुमची पुतणी आलेली असताना जावई कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्हाला मी घेऊन जाणार. ए बेटा, अण्णाला आधी देव घेऊन गेलेला आहे, त्याच्या फक्त अस्थि न्यायच्या आहेत. तेच बोलायला देवा मी. अस्थि घेऊन जाणार मी. आपण जाऊया. जाऊया. हा, रोयाची बायको तू आणि मी, आपण तिघी पटकन जाऊन कारण आपण जाऊया. जमेल ना तुला? जमेल. म्हणजे थोडी
शॉपिंग करावी लागेल. शॉपिंग मला पण करावी लागणार आहे. 2-3 वन पीस घेते. घालूया. चालेल. पार्लर मध्ये जाऊया आधी. हा तुझ्या घरासमोर आहे ना. हो मी घेत स्विमिंग कॉस्ट्युम श्याम काका इकडे स्विमिंग कॉस्ट्युम मिळतील. अण्णांच्या आस्तींसोबत पोहायची कॉम्पिटिशन करायची आहे का? नाही स्विमिंग कॉस्ट्युम पाहिजे. ते असती ते बीच फिरायचं. आम्ही नको, जातो. आम्ही आम्ही यांना जातो. नाही जमणार. आपल्याला आम्ही पाहिजे जातो. शर्ट, बीच, काहीतरी आमच्या राहा. नावाने बुकिंग करा, आपण जाऊया तिकडे. हा हा ऐका मला बाटल्या पण घ्यायची रे. हळू बोल जरा बाटल्या घ्यायचे ते स्वस्तात मिळते हा, त्यांना. घेऊया आपण, बाटल्या गेलो, घेऊया. भाऊंना कळलं बाटल्या आणल्या. भावना बिवना नको, काढतोय. 2च मिळतात प्रत्येकी बाटल्या. प्रत्येकाला 2 आहे? 2च आहे. ते कसिनो बिस्टिनोला पण जायचंय. नाही नाही सांग का आम्ही जातोय, आमचं तिकीट बुक करा. नाही, आम्ही जाणार. आम्ही ठरलंय जाणार. आमचं. एक मिनिट, ताई मोठ्या आहेत. नाही, नाही, आम्ही नाही. ताई मोठ्या आहेत. ताई- नाही, नाही. आमचं कॉस्ट्युम पण तयार झाले. थांबा थांबा थोडस माझं चुकलंय. मी आता चेक केलं, ती मांडवी नदी आहे ना, ती गोव्यात नाही आहे, कर्नाटकात आहे. तर कर्नाटकात जावं लागेल बुवा आस्ती घेऊन. हट रे हट, चल हट रे, याला काय अर्थ आहे? हट, एवढं सगळं हे करायचं आणि आता हट. नाही चल हट. काय करायचं या गुडघ्यांचं? माझा जनरल स्टोअरचा सीझन आहे, मला जावं लागणार आहे. हॅलो हा येस कमिंग बॉस कमिंग येस 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 आय एम जस्ट लिव्हिंग. मला आलाय फोन बॉसचा, मला निघावं लागेल ना लगेच. चल चल. ब्रुनो आठवण काढतो, मला पण जावं लागेल. काय काय हो चल 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 चल. श्याम काका मला वाटतं ते तुम्हीच ते कर्नाटकात जाऊन या. करतो मी जाल ना. हो माझा गैरा दोस्त होता तो. मी तेवढं तर करीनच ना. करा करा चला चला येतो. या, हा, या, या, या. चल ते कॅरेक्टर सोड, चल लवकर बाहेर चल. चप्पल कुठे? या या या. काय दलिंदर लोक आहेत बाप. मांडवी नदी गोव्यातच आहे हे बी माहिती नाही त्यांना. अरे तुझे झालं ना काम, जाय ना दुसऱ्या घरी जाऊन शोक कर ना. आता मी जातो गोव्यात, जातो आस्ती घेऊन आता. हा हो श्याम काका, हा गोवा आहे म्हटल्यावर मी सोडणार थोडी आहे. काय? चला. चाल मग. वा वा वा, खूप छान परफॉर्म केलं सगळ्यांनी. आणि सगळ्या नावांमध्ये ह्या चेहऱ्यासाठी चंपक तात्या हे नाव मला जास्त पटलं. मस्त. बघूया 25-6 बृंद मस्का प्रसाद दादांना कसा वाटलाय. प्रसाद दा. ओमकार, तुझ्या ब्रुनोला सांग माझ्या पोरीकडे ढुंकूर म्हणून पाहायचं नाही म्हणून. अफलातून उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. विषय खूप खूप छान होता. खूप सहज साधा सोपा नर्म विनोद होता आणि त्याची मजा खूप उत्तम पद्धतीने आली. चेतना मस्त, श्याम मस्त, ईशा मस्त, आप्पा काका मस्त. तुम्ही सई. मस्त परफॉर्मन्स होता. ग्रेट टीम वर्क. आणि मला सगळ्यात जास्त काय गोष्ट आवडली असेल तर माणसाच्या अंगकाडू वृत्तीवरती आणि कन्व्हिनियंट जगण्यावरती तुम्ही एक खणखणीत भाष्य केलं, ते मला खूप आवडलं. वा 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 सई. वा वा वा, भन्नाट परफॉर्मन्स. कीप इट अप गाईज. मंडळी, घरमालक आणि भाडेकरू उभे राहिलेले आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये. चला बघूया विनोदाचा कौल कोणाच्या बाजूने झुकतोय ते बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीची रत्न श्रमेश प्रथमेश आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांना. रमेश रेडी असणार रे? कसं वाटतंय? बाप रे, हा काय झालं? गॉगल घातलाय? हो. पुढचं सगळं 3D आहे. आपली स्टाईल माहिती आहे ना, आपण लोकांच्या अंगावरच जातो डायरेक्ट. होय, ठीक आहे. रेडी आहेस ना? येस रेडी. मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव. Yes, सगळं. yes, yes, yes. हा. आज पण तो 5 येईल ना? अरे आज तो येणार. आज 5 तारीख आहे. अच्छा. घर मालक 5 तारखेला भाड्या द्या करत येतोस. Yes. हा येणार. तू रेडी राहा. येस मी रेडी. सांगितलं तेवढं लक्षात ठेव. येस. ए आले रेडी राहा. एक, आला दोन, मराठी भाषेत 3. थंडी उडवणारा माणूस आला. यस यस यस. अरे जब तक सूरज चांद रहेगा, रमेश भाऊ का नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, रमेश भाऊ का नाम रहेगा. आठवड्यातले 7 वार. रमेश भाऊचा जय जयकार. अरे आठवड्यातले 7 वार. रमेश भाऊचा जय जयकार. बाकी सब हलवा है. रमेश भाऊ का जलवा है. अरे बाकी सब हलवा है. रमेश भाऊ का जलवा है. मी पण देऊ. हा, आठवलीत का त्या?
लय दिवस अडकली माझ्या पोटात देव कच्चीच कच्ची ओली कच्ची काय आल्या आल्या काय बोलताय काय अरे ऐकत वसाऱ्यानो कच्चीत कच्ची ओली कच्ची अरुण कदमची नियत सच्ची आम्हाला डिस्टर्ब करू नका आमचं चालू आहे सावकाश जा बरं, जा. बेचाऱ्यानो हे मांजच घर आहे ना तुमच्या लक्षात आलं आवऱ्या मोठा गजरा कशाला घातलायस तू घरमालक डोळ्याच्या ठिकाणी गोटे आहेत काय हा गजरा आहे गजरा माळतात हार घालतात आणि हार कशाला घातलाय पण हार कशाला घातलाय म्हणजे तो आता आपला श्रमेश राहिला नाहीये तो श्रमेश भाऊ झालाय तो इलेक्शनला उभा राहिलाय हा वसारा इलेक्शनला उभा राहिलाय 2 महिन्यानंतर औरा कॉन्फिडन्स वाढलाय त्याचा 2 महिने माणूस घरी बसल्यावर काय पण करू शकतो लक्षात घ्या निवडणूक काय चीज आहे हरकत नाही बाला मी तुला शुभेच्छा देतो यस थँक्यू लोकांची चांगली कामं कर यस माती खा हा पण पैसे खाऊ नकोस डीलर टिंग हे झालं आता हे वाक्य चांगलं आहे पण याचा इथे काही उपयोग नाही कारण मी जी निवडणूक लढतोय ना हा. तिचा पब्लिकशी काय संबंध नाही म्हणजे? तिचा फक्त तुमच्याशी आणि ह्याच्याशी संबंध आहे आवऱ्यात संबंध पण निवडणूक कशाला करताय निवडणूक कसली कधी गरजेचं आहे घर मालक निवडणूक म्हणजे काय आहे हे तुमचं घर आहे ना या घराचा मालक कोण असणार ते ठरवायची निवडणूक त्याच्यात काय ठरवायचंय मी या घराचा मालक आहे मीच आहे ना तुम्ही मागच्या निवडणुकीत निवडून आलात म्हणून तुम्ही मालक आहेत पण आता नाही आता हे बदलावं लागेल आता बदलावं लागेल काय बोलता म्हणजे मागच्या टायमाला मी निवडणूक लढून आलो तेव्हा मी जे तुम्हाला बोलता येत नाही ना ते तुम्ही केलात असं झालं म्हणून म्हणून पण आता आम्हाला नकोय आता हा मालक आम्हाला नकोय नाही. त्या मालकाला बोलताच येत नाही मग नाही तो तर कशाला काय? पाहिजे आपल्याला हा मालक नकोय तुम्ही नको आता आम्हाला कारण तुम्ही आम्हाला ऐसा वैसा बोलते हो तुम वातावरण खराब करते हो हाँ हम आके वो भाड़ा दो बोलते हो नहीं तो क्या आपका तो कोई वजूद ही नहीं है आपका कोई वजूद नहीं है म्हणजे आवरूचा वजूद नाही म्हणून आवरे सगळे घडले काय करायचं आता म्हणून निवडणूक लागले हा वजूद कुठे भेटते मला सांगा मी घेऊन येतो मटणाच्या दुकानात जावा एक वजरी नाही बोलला वजूद बोलला वजूद म्हणजे काय तुम्ही दडदड शब्द बोलत जाऊ नको इथे कालच मेसेज आला ए, गप्रे. तुम्ही आमच्यावर अन्याय करता हा अन्याय करतोय मी यस तुम्ही आमच्याकडे भाडं मागता हा अन्याय वाचड्यानो माझ्या घरात तुम्ही राहताय तुम्ही भाडे करू तुम्हाला भाडं दिलंच पाहिजे वाचड्यानो भाडं नाही दिलं तर चला इकडून खाली उतर चला हेच करा तुम्ही हेच करताना म्हणून तुम्ही आम्हाला घर मालक नकोय हा उभा राहिलाय घर मालकासाठी मला नवीन घर मालक हवाय अरे पण मी कित्येक वर्ष मी मालक आहे ना इकडं तर आता कसं मध्येच लगेच बदलन किती वर्ष मालक आहात तुम्ही 15 वर्ष मालक आहे मी इकडं तुमच्या मेंदूचं वय सांगू नका आमचे मालक किती वर्षात ते सांगा तुमचे 5 वर्ष 5 वर्ष मग 5 वर्ष आम्ही तुम्हाला ठेवलं ना तुम्ही छान वाजवीन मी तुम्हाला या घरात ठेवलंय नाही मालक 5 वर्ष आम्ही निवडणुकीचा फॉर्म भरला नाही म्हणून तुम्ही बिनविरोध निवडून आलाय म्हणजे तुम्ही फॉर्म भरला नाही म्हणून मी निवडून आलो हा म्हणून मी घर मालक झालो पटतंय तुम्हाला नाही हे पटत नाही म्हणजे थोडे पटते पण खूप पटत नाही त्याच्यावर काय करावं मी लागेल एक आता? काम करतो काय आजूबाजूला विचारून येतो चालेल काय झाला काय झाला बाहेर जायचं नाही बाहेर जायचं जायचं नाही नाही. अजिबात नाही. नाही तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही नाही का का बाहेर ही आहे दिवाळी आचारसंहिता हा आचारसंहिता आहे बाहेर. मोठी शहाणी तिला सांग माझे लग्न झालंय मी का तिच्या नांदा लग्न काय हे झालं. कॉमेडी कशाला ते आचारसंहिता म्हणजे नाही थांब मी सांगतो आचारसंहिता म्हणजे काय निवडणूक डिक्लेअर झाली की उमेदवाराने कसं वागायचं कसं नाही वागायचं आणि वागल्यानंतर कळलं त्यांना कळलं त्यांना तुम्हाला कळलंय हे बघा आचारसंहितेत तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही तुम्ही जर बाहेर गेलात तर पोलीस पकडतात कशाला नियम तोडून बाहेर जाता ना
आणि पोलिसांनी पकडलेला माणूस त्याचं नाव जर ए वरून असेल तर लय मारतात. तुमचं नाव काय? कदम. अरुण. कळलं? त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. आणि लक्षात ठेवा, हा उभा राहिलेला आहे त्यामुळे हा जिंकणार आहे. आमचा नवीन घर मालक आम्हाला मिळालेला आहे. यस. अरे आता कसं वाचायला मग मी काय करू? तुम्ही काय करणार? काय करायचं? मी एकटा उभा आहे. एकटा मी उभा- जिंकणार कारण नाही. माझ्या समोर कोण उभा नाही. मग एक काम कर वाचायला, तू उभा राहा त्याच्यासमोर. तू उभा राहा, एकटाच आहे, तू उभा राहा. मी उभा राहू शकत नाही मालक, काय रे? का रे? कारण मी निवडणूक अधिकारी आहे. अगो बाई. हो? हा? वाचायला, काल साधा माणूस होता, आता डायरेक्ट निवडणूक अधिक रात्रीच्या टायमात एका रात्री झालास तू वाचायला. मग? काल रात्री 12 वाजता मी परीक्षा दिली आहे. हा. 1 वाजता रिझल्ट लागलाय, 2 वाजता अधिकारी झालोय. म्हणजे एका रात्रीत एवढे झाले? म्हणजे? हा, निवडणूक अधिकारी? मग? सॉरी हा, ठीक आहे, चालेल. नाही तर तर त्यामुळे हा उभा राहिलेला आहे. मी याला विजय म्हणून घोषित करतो. ह्याच्यासमोर कोण नाही. नाही आता कसं वाचायला, मी पण उभा राहणार आहे. का? मला पण फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा फॉर्म भरायचा आहे? आहे. घर मालक निवडणूक लढवायचे? हा, मग निवडायचे. नक्की फॉर्म भरायचा हो, हो, आहे? हो. रमेश तुम्ही आलास. मेलो? ते उभे राहत आहेत. बरं मला सांगा, फॉर्म भरायला CST ला जायला लागेल का चर्चगेटला? अरे यार, मी सांगतो मला आठवलंय. हा, नक्की ठीक आहे. मोबाईल मध्ये जावं लागेल. मोबाईल मध्ये कशा? हा, मोबाईल मध्ये फॉर्म असतो. मोबाईल मध्ये फॉर्म आहे? येस. जय म्हणून माहित या साईडला, या साईडला. सावकाश सावकाश सेंड होईल काहीतरी. नाही नाही यांना येत नाही पम्या. कुठं आहे? फॉर्म भरता येत नाहीये आणि निवडणुकीला उभे राहत आहे. अरे, आता जबरदस्ती झाली नाही. अधिकाऱ्याने काय काय करायचं हो? तुम्हाला एक तर निवडणुकीसाठी तयार केलं, आता फॉर्म भरून द्यायचा. द्या इथे फोन. ATM पिन टाका. तिकडे बघा. झालं झाले झाले झालं झालं घे. हा, हे घ्या. काय आलं? 5,000 गेले याच्यातून. निवडणुकीच्या फॉर्मची फी नको द्यायला. हा 5,000 रुपये. मग माझे 15,000 गेलेत. तुम्हाला कन्सेशन का मिळालं माहितीये? तुमच्या आडनाव मध्ये के आहे. नाव काय तुमचं? अरुण. कदम कदम कदम. फॉर्म भरला. फॉर्म भरला. आता तुम्ही उभे राहिलाय. हा, हा. प्रचाराला सुरुवात चला, करूया. प्रचार सुरुवात करूया. Yes. ए, माझी निशाणी आहे, त्या निशाणीची काय? निशाणी कुठे आहे? चिक्का मार, निशाणी कुठली आहे? निशाणी पाहिजे. निशाणी पाहिजे ना. निवडणूक अधिकाऱ्याने काय काय करायचं? इलेक्शनला उभे राहिला, फॉर्म मी भरला, निशाणी द्या अरे, फोन. पण द्या नाही, बघ. कसं करणार लोकांना निशाणी? सांगेल ना तो आता. हा हा. दाब घे. ATM पिन टाका. ए तिकडे बघा, चल. हा हे घ्या. चल घे. हे घ्या. काय झालं? परत 5,000 गेले. परत निशाणी मिळाली ना तुम्हाला, मग 5,000 जाणारच ना. माझे 10,000 गेलेत. हा, चला, निशाणी मिळाली असेल तुम्हाला. निशाणी मिळाले? हा. कुठे आहे निशाणी? अरे यार, असं काय करता? अरे निशाणी आली आली आली. पावटा पावटा. पावटा आला. ही काय फालतूगिरी वाचायला? माझा मोबाईल, माझे पैसे गेले आणि ह्याच्या मोबाईलवर कशी निशाणी आली माझी? ओ काम निवड सांगतो सांगतो. ही काय फालतूगिरी? काम काय? बोलतोय कोण? आम्ही दोघं. बिझी कोण आहे? आम्ही दोघं. रिकामा कोण होता? तू. मेसेज कोणाला येणार? अच्छा, आवरी सेवा केली. मग म्हणजे जे रिकामे त्यांना तुम्ही सॉरी. ठीक आहे, निशाणी मिळाली ना. सॉरी. हा, मग चला आता घोषणा काय असतील? घोषणा. हा, ए, कुठला? पावटाची. पावटा. पावटा ना. पावटाची. ताई माई अण्णा आबा. अरुण कदमांचा पावटा दाबा. ताई माई अण्णा आबा. अरुण कदमांचा पावटा दाबा. हे चल काय फालतूगिरी? कसं वाटतं रे? कसं वाटतं ती पावटा? मला बोलता नाही ना, मी पण नाही बोलू शकत. या वाचारीची काय? मग प्रचार करावा लागेल. निशाणी कळेल तुम्हाला. हा. निवडून द्या रमेश भाऊस. त्यांची निशाणी राजहंस. निवडून द्या रमेश भाऊस. त्यांची निशाणी राजहंस. अरे ह्याची गौरी मस्त आहे. काय? राजहंस न माझा काय पावटा? हे चल. असं असतं काय? इथे आहेत, ते नको चाललं. मला निशाणी बदलून करून पाहिजे. अहो मालक, तुम्ही केवढे मोठे माणूस आहात. तुम्ही निशाणी वगैरे सोडून द्या. हा. तुम्ही आश्वासनं द्या मला. हा. मी मतदार आहे, मला आश्वासनं द्या.
एक मिनिट बसारा. आता निवडणूक अधिकारी होतास तू, हा. आता डायरेक्ट मतदाता झालास तू. या घरात किती माणसं आहेत? ठीक आहे. निवडणुकीला कोण कोण उभं राहिलंय? आम्ही दोघं. मग मतदान कोण करणार? अरे हाय, चाल. हा, मग दोन. आता मी मतदार आहे, हा. तुम्ही मला आश्वासन द्या. हा हा हा. याचा देऊ पहिले, याचं आश्वासन पहिले देऊ दे. पहिले मी देऊ हा. मतदार बंधूंनो, हा या ठिकाणी हा जर तुम्ही मला निवडून दिलात हा दिलं 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 दिला चालेल. जितम जितम. दिलं कसं दिलं? त्याचं आश्वासन पूर्ण होऊ दे ना. काय दिलं ते कळायला नको. हा, बरोबर बरं बरं. ठीक आहे यांनी अडवलं काय मतदार बंधूंनो, हा. जर तुम्ही मला निवडून दिलात हा. म्हणजे पम्या, हा. जर तुम्हाला मत दिलं, जर तुम्हाला निवडून दिलास तर तुला मी इंग्लिश संडास बांधून देईन. इंग्लिश संडास. यस. माझं मत तुम्हाला दे. माझं मत समज भाऊ तुम्हाला. जितम. मग मी पण देणार, मी काय? पण देणार तुला इंग्लिश संडास. इंग्लिश संडास देणार? इंग्लिश संडास देणार. इंग्लिश संडास देणार मला. ते इंग्लिश संडास देत आहेत, मग मी तुला खुजारियाचा कमोड बांधून देतो. खुजारियाचा? खुजारिया. मी 2 खुजारिया देतो. 2 खुजारिया. एक इकडे एक इकडं बसून बोला, गप्पा मारत बसा तुम्ही. 2 देतो. 2 खुजारिया. पम्या उफ आ, काय तिसरं काय लागेल? नाही ना, मी ह्यांना मत देणार कारण 2 खुजारिया देतात. नाही 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 मग? नाही मी पुढचं आश्वासन देतो. हा. मतदार बंधूनो, हा. पम्या, हा. जर तू मला निवडून दिलंस, हा. तुम्ही ऐका, हा. जर तू मला निवडून दिलंस हा. तर 5 वर्ष मी तुझ्याकडून भाडं घेणार नाही. या घरात तू फुकट राहायचं. हे हेरा झालेस काय? हा. अरे भाडेकरू संघटना आहे, आपण मालक संघटना आहे. नुकसान होईल तुला अक्कल काय वाचायला? हा, आपण आहे ना, आपण ठरवायचं, आपलं नुकसान नाही करायचं. त्याला 5 वर्ष तू फुकट राहायला देतोस. मी चांगला मालक आहे, मला माझ्या भाडेकरूंची काळजी आहे. तुमच्यात जर हिंमत असेल ना तर त्याचं भलं करून दाखवा, मला चॅलेंज द्या. मी नाही तर त्याला मत देऊन टाकेल ना, म्हणजे मी जितम मतदार मी आहे. हा. जितम. मग मी 6 वर्ष तुला फुकट राहायला देतो. किती? 6 वर्ष फुकट राहायला 6 वर्ष भाडं नाही घेणार? अजिबात घेणार नाही. येणार पण नाही इकडे. इकडे कशाला येतोय मी जिंकणार. तुम्ही जिंकणार आहे? मी जिंकणार आहे. नक्की भाडं द्याल? लिहून घे. माझं मत तुम्हाला. हा. मी या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून तुम्हाला एक घोषित करतो की अरुण कदम ही जी अटीतटीची निवडणूक आहे ती प्रचंड प्रचंड एकमताने विजयी झालेले आहे. थँक्यू. अरे जाम भारी वाटलं मी, पण लय खर्च झाला या नाही नाही ते निवडणूक म्हटलं की आलंच ते. 10 वर्ष तुम्ही घर मालक निवडणूक जिंकलात. थँक्यू पण मी जिंकलो यार. किती दिवसांनी मी निवडणूक जिंकलो. हे पहिलं मी माझ्या बायकोला जाऊन सांगतो, बाबा जिंकलो मी. काय मालक हा. मतदाराला काय पेढे पिढे काय हा. आहे का? एक. अरे सॉरी मी जरा जाऊन आणतो. नाही तुम्ही कुठे जाताय? तुम्ही नाही पेढे आणायचे. मग? तुम्ही आता लाचारी सोडून द्यायची. तुम्ही असं रुबाबात जगायचं. तुम्ही पैसे आम्हाला द्यायचे, पेढे आम्ही आणणार. असं म्हणतो. हा. किती आहेत? नाही. ठीक आहे, एवढेच आहे. हा नाही एवढेच. ठीक आहे चाल रुबाबदार जिंकलायत. कसं चालायचं? मस्त. गेले अम्या. हा आयुष्य सुंदर आहे. फक्त घर मालक अरुण कदम पाहिजे. वा 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 वा, जोरदार टाळ्या. प्रेक्षकांच्या मनातली निवडणूक तुम्ही कायमच जिंकत आलेला आहात. आजही तुम्ही जिंकलातच. काय भारी परफॉर्मन्स दिलात, मस्त. प्रसादा. अरे लिंबू पावट्यात नाही दम, आमचं प्रेम अरुण कदम. वा वा, बहारदार. मस्त संकल्पना होती, मस्त लिहिलं पण तुम्ही दोघांनीच, आणि कॉन्सेप्ट गोस्वामींची. बहारदार. तुमचं गिव्ह अँड टेक इतकं अफलातून असतं या सिरीजमध्ये तिघांचंही की फार मजा येते बघताना. आणि गमतीची गोष्ट अशी की तिघांनाही जे करायला लागतं ते काही फार तुम्हाला अवघड नाही. म्हणजे भामटेपणा करणं तुम्हाला काही अवघड नाही. आणि अरुण आमचा निरागस आहेच, त्यामुळे त्याला काही वेगळं. हा अरुण फॅन्टॅस्टिक. श्रमेश मस्त, प्रथमेश मस्त, मजा आली. सई. भारी परफॉर्मन्स होता अरुण दादा. छोट्या छोट्या रिॲक्शन्स त्या ज्या आम्हाला अपेक्षित असतात, पण तुम्ही अनपेक्षितपणे वेगळंच काहीतरी रिॲक्ट होता. आणि ही जी अनप्रेडिक्टेबिलिटी आहे तुमची ती सगळ्यात जास्त खुणावते आणि खूप मजा येते त्यांनी. आज पण तुमचा परफॉर्मन्स कडक होता. श्रमेश, प्रथमेश मस्त गिव्ह अँड टेक, छान लिहिलं होतं, मजा आली.